ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत. अनेकदा आपण ऐकतो की अध्यात्म म्हणजे जगापासून दूर जाणं, निर्वाण वगैरे. पण श्री अरविंद म्हणतात की नाही, जीवनातच याच अस्तित्वात ईश्वराची परिपूर्ती शोधायची आहे. बरोबर. आणि मग साहजिकच नातेसंबंधांचा प्रश्न येतो. त्यांनी म्हटलंय की साधकांनी एकमेकांपासून तुटून अलिप्त राहायची गरज नाही. हे थोडं वेगळं वाटतं नाही का? म्हणजे एरवी आपण ऐकतो की एकांत महत्वाचा. हो, नक्कीच वेगळं आहे. म्हणजे जी पूर्वापार चालत आलेली कल्पना आहे ना विलगतेची, त्याला इथे स्पष्ट नकार दिसतो. श्री अरविंद म्हणतात की योगमय जीवनाचा पाया हा संघर्ष नाहीये, तर सुसंवाद आहे. आणि त्यासाठी मग साधकांमध्ये एकता, ऐक्य हे असलंच पाहिजे, अनिवार्य आहे ते. अच्छा, मग हे जे ऐक्य आहे किंवा हे जे संबंध आहेत यांचा आधार काय असावा? कारण एरवीची नाती तर म्हणजे त्यात अपेक्षा, भावना हे सगळं येतच. बरोबर, हाच कळीचा मुद्दा आहे. श्री अरविंद म्हणतात की सगळ्या संबंधांचं केंद्रस्थान हे ईश्वर असायला हवं. म्हणजे नाती ही फक्त आपली वैयक्तिक आवड-निवड किंवा भावनिक देवाणघेवाण यावर आधारलेली नसावीत. त्यांना जी प्राणिक पातळी म्हणतात ना, ती ओलांडून आध्यात्मिक पायावरती उभी राहावी लागतात. एक मिनिट, ही प्राणिक पातळी म्हणजे नेमकं काय म्हणायचंय त्यांना? हो, सांगतो. प्राणिक म्हणजे आपली नैसर्गिक जीवन ऊर्जा. आपल्या भावना, वासना, आवडीनिवडी, राग, लोभ, भीती, तीव्र ओढ. अच्छा. हे सगळं प्राणिक स्तरावर येतं. तर श्री अरविंद म्हणतात की नाती या पातळीवर अडकून राहू नयेत. प्राणशक्ती वाईट नाही, पण तिला नियंत्रणात आणायला हवं. म्हणजे तिला शुद्ध करून वापरायचं. अगदी. तिला शुद्ध करून आध्यात्मिक साधनेचं एक साधन बनवायचं आहे. नात्याचा मूळ पाया हा आध्यात्मिक हवा, प्राणिक नाही. समजलं. म्हणजे मग ज्या सहजपणे येणाऱ्या नकारात्मक भावना आहेत, मत्सर, स्पर्धा किंवा कधीकधी तिरस्कार, राग, या सगळ्यांना पूर्णपणे बाजूला सारावं लागेल. हो, अगदी 100%. या ज्या नकारात्मक प्राणिक गोष्टी आहेत त्यांना आध्यात्मिक जीवनात अजिबात स्थान नाही. कारण त्या आपल्याला त्या मूळ ईश्वरी केंद्रापासून, त्या सुसंवादापासून दूर नेतात, त्या ऐक्याला तडा देतात. जर ध्येयच ईश्वरी चेतना जीवनात आणणं असेल तर मग या गोष्टी कशा चालतील? बरोबर. आणि मग प्रेमाचं काय? कारण प्रेम तर नात्यांचा एक महत्वाचा भाग मानला जातो. हो, पण इथेही त्यांनी एक महत्वाचा फरक सांगितला आहे. जे प्रेम फक्त अहंकारावर टिकून आहे, म्हणजे माझं प्रेम, माझ्यावरच प्रेम करावं, माझा मान राखला पाहिजे, असं जे अपेक्षा करणारं प्रेम आहे ते खरं नाही. कारण जसा अहंकार दुखावतो तसं ते प्रेम लगेच कमी होतं किंवा अगदी द्वेषात बदलतं. म्हणजे आसक्ती एक प्रकारची. बरोबर. ती अहंकारी आसक्ती, त्याला इथे जागा नाही. मग त्यांच्या दृष्टीने खरं प्रेम कसं असतं? खरं प्रेम हे त्या अहंकाराच्या पलीकडचं असतं. त्यात एक खोल, शांत आणि टिकाऊ अशी एकत्वाची भावना असते. ती व्यक्तीच्या पलीकडे आत्म्याच्या पातळीवर जोडलेली असते असं म्हणता येईल. आणि ते प्रेम म्हणजे ईश्वरावरील प्रेमाचाच एक आविष्कार बनतं. अच्छा. आणि हो, अजून एक महत्वाची गोष्ट, कोणत्याही प्रकारची लैंगिक अशुद्धी किंवा वासना ती पूर्णपणे घालवावी लागते. कारण ती आध्यात्मिक प्रगतीच्या आड येते असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर श्री अरविंदांच्या मते आध्यात्मिक मार्गावरचे जे नातेसंबंध आहेत ते केवळ व्यक्तिव्यक्तींमधले नसून ते ईश्वराला मध्यभागी ठेवून नकारात्मक भावना आणि अहंकारी अपेक्षांपासून मुक्त असे असायला हवेत, जिथे सुसंवाद आणि एकता हेच मुख्य ध्येय आहे. अगदी बरोबर. आणि यातलं मोठं आव्हान किंवा खरी साधना हीच आहे की आपल्या रोजच्या वागण्यात या प्राणिक आणि अहंकारी प्रतिक्रियांच्या पलीकडे कसं जायचं आणि नात्यांना त्या खऱ्या आध्यात्मिक पातळीवर कसं आणायचं. हा केवळ विचार नाही, ही साधना आहे. आणि आपण आपल्या श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार सोडून जाऊया. आपल्या रोजच्या संबंधांमध्ये, म्हणजे अगदी घरात, कामाच्या ठिकाणी, मित्रमैत्रिणींसोबत, या ज्या अहंकारी आणि प्राणिक प्रतिक्रिया आहेत त्यांना ओळखून त्यांच्या पलीकडे जाण्याचा जर आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर आपल्या अनुभवात काय बदल होऊ शकेल, नात्यांमध्ये काय फरक पडेल,
नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. चला तर मग आजची ही चर्चा इथेच थांबूया. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.